नमस्कार. आपण पाहत आहात विषयच खास. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी यावरनं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूयात आपण सविस्तर स्वरूपात. कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्याची नार्को टेस्ट करावी अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी काढलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलीच पाखड केली आहे. आता या सगळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळे यांची पाठराखण केली आहे. पुण्यात आज झालेल्या तिरंगा यात्रेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावेळी ते म्हणाले, सरकार हे संविधानाप्रमाणे चालते आणि यापुढे देखील सरकार संविधानानेच चालेल. सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य देखील चालत नाही. मात्र सरकार सगळ्यांचं ऐकून घेणं ही सरकारची जबाबदारी असते. कोणी चांगल्या शब्दात मांडतो, कोणी वेगळ्या शब्दात मांडतं, कोणी कोणत्याही शब्दात मांडलं तरी ते जनहिताचंच असलं किंवा संविधानात बसत असलं तरच ही ऐकलं जाईल. संविधानात बसलं नाही तर ऐकलं जाणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. हे काही पहिल्यांदा नाहीये, हे सुरूच आहे. आमचं लक्ष समाजाकडे आहे. मराठा समाजासाठी आमच्या सरकारने जे केलं ते इतर कोणत्याही सरकारने केलं नाही. मराठा समाज असो किंवा ओबीसी, एससी, एसटी, व्हीजीएनटी असो, संविधानाने सर्वांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. सरकार सगळ्यांची काळजी घेईल. एकाचं ओरबाडून दुसऱ्याला दिलं जाणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकेवर आपली भूमिका जाहीर केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सुरू असलेल्या आरोपाबाबतीतही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत बावनकुळे यांची पाठराखण केली आहे. कुठल्याही मंत्र्याकडे कोणाचीही तक्रार आली तर त्या मंत्र्याने त्यांची चौकशी करायला लावणे ही संविधानिक जबाबदारी आहे. अशा प्रकारे एक आलेलं निवेदन ते विभागाकडे गेलं आहे. त्या निवेदनामुळे विभाग कोणताही निर्णय करत नाही. विभाग हा पुराव्याच्या आधारे निर्णय करत असतो. त्याची कमिटी ही सरकारला बांधील नाही. कमिटी संपूर्णतः न्यायालयाचा अधिकार आहे आणि त्या अधिकारात त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही. हे महाराष्ट्राला शोभणार नाही. हे कोणालाही आवडणार नाही. माझं स्पष्ट मत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक यांचं रद्द करायला याला द्या असं अजिबात केलेलं नाही. मंत्री म्हणून त्यांचं हे कर्तव्य होतं, ते त्यांनी केलेलं आहे. या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत बावनकुळे यांची उघड पाठराखण केली आहे. असेच तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.